नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसांमध्ये काही यूट्यूब चॅनल्स किंवा टेलिग्राफ चॅनलवरून अशी बातमी प्रसारित होत आहे की महाराष्ट्रात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी होणारी परीक्षा ही पुढे ढकलण्यात येणार आहे। त्यामुळे काही विद्यार्थी मित्र संभ्रमात असण्याची शक्यता आहे। काही विद्यार्थ्यांचा हिरमोडही झाला असेल, नेमकं काय करावं सुचत नसेल, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या एका ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली आहे। ती म्हणजे IPBS क्लर्क ही परीक्षा जी केंद्र स्तरावर होणारी परीक्षा ही येत्या 25 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी KPSC म्हणजेच कर्नाटक राज्यसेवा पूर्व परीक्षा ही सुद्धा त्याच दिवशी होणार असल्याने या दोन्ही परीक्षांसाठी अपिअर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तेथील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी KPSC म्हणजेच कर्नाटक राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रात मात्र असे होण्याचे चान्सेस कमी आहे। 99% तरी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही येत्या रविवारी दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजीच होणार आहे। कारण CET या संस्थेमार्फत आज 8 ऑगस्ट रोजी एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे। तर त्या दिवशी म्हणजे त्यामध्ये CET ही परीक्षा रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार होती। परंतु महाराष्ट्र शासनामार्फत होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही त्याच दिवशी 25 ऑगस्ट याच दिवशी असल्याने त्यांनी CET ही परीक्षा रद्द करून नवीन सुधारित तारीख लवकरात लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेला उपस्थित असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी गोंधळून न जाता आपला रेग्युलर अभ्यास करत राहा, प्रश्नोत्तरांचा सराव करा, अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका। मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। ऑल द बेस्ट।